गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्या मैत्रिणींचं, सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज छानशी सुंदर सकाळ आणि सगळं तुम्हाला आजचा दिवस, संपूर्ण अधिक मासाचा महिना छान जावो आणि उत्तम आरोग्याचा जावो ह्याच आपल्या तुळजाभवानी आईच्या चरणी प्रार्थना. तर छान असा सुंदर मस्त दिवस होता पौर्णिमेचा आणि आता अधिक मास चालू झालेला आहे. भरपूर ठिकाणी स्नान करण्यासाठी जातात, देवांची पण सेवा केली जाते. मी देखील अमावस्या पौर्णिमा असली की अशा प्रकारे घरामध्ये भीमसेन कापूर लावून 2 गाईच्या तुपाचे दिवे वगैरे लावून आणि थोडंसं लवंगा वगैरे टाकून जाळत असते. तर सकाळी मी ती दिवे वगैरे लावलेले होते आणि सायंकाळीही लावत असते. अशा प्रकारे छान मस्त अशी पूजा वगैरे केली आणि आजच्या दिवसाची सुंदर अशी सकाळची सुरुवातही केलेली आहे. त्याच्यामुळे दिवसही छान जातो, घरातही छान वातावरण राहतं. तर चला आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर बघू शकता, आता मला ना चकल्या बनवायच्या होत्या. आज तुम्ही म्हणशाल इतक्या लेट, तर मला टाईम काही मिळालेला नव्हता. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेलंच असणार. घरातली कामं आणि शेतातली कामं भरपूर होती. म्हणजे मी तर काही शेतात जात नाही, पण ताई जात असते. घरातलं एवढं ॲडजस्ट करणं काही होत नाही, त्याच्यामुळे मग थोडासा लेट झालेला आहे चकली करण्यासाठी. चकल्या ऑलरेडी बनवलेल्या होत्या, पण थोड्याशा कमी वाटल्या म्हणून आज पुन्हा चकली करण्याचा विचार केला. तर बघू शकता, मस्त सोप्या पद्धतीने कुकरला मी शिट्टी देऊन घेत असते साबुदाण्याला. तर तुम्हालाही माझ्या पद्धतीने रेसिपी आवडत असतील तर नवीन पद्धतीने तर करून बघा. ते व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. प्रथमतः बटाटे उकडून घेतलेले होते आणि ताईने पण ते सोलून दिले. त्यानंतर त्याच कुकरलामध्ये मी 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे खाली लागू नये म्हणून, आणि 1 किलो साबुदाणा या कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे. एका शिट्टीमध्ये छान असा साबुदाणा ट्रान्सपरंट असा शिजतो आणि छान प्रकारे चकलीसाठी तयार होतो. बटाटा फक्त उकडलेला असला की किसून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा शिजलेला 1 शिट्टी केलेला साबुदाणा त्याच्यामध्ये टाकायचा. लाल तिखट आणि मीठ वगैरे टाकून छान प्रकारे एकजीव बॅटर झालं की आपलं चकलीसाठी सारण रेडी होतं. अशाच पद्धतीने मी दरवर्षी चकल्या बनवते. म्हटलं तुम्हालाही व्हिडिओ शेअर करूया. तर बघू शकता, 1 किलो साबुदाणा मी ह्या कुकरमध्ये लावलेला आहे आणि जास्त काही भांडे पण भरत नाही. एकाच कुकरमध्ये सगळं काही आटोपून जातं. काही जण खिशी पण घेतात, मी पण घ्यायची पहिले, पण मग ह्या पद्धतीने मला जरा सोपं वाटलं. ताईने तोपर्यंत बटाटे वगैरे मस्त साल वगैरे काढून दिलेले होते. तिलाही आज काही काम नव्हतं मळ्यामध्ये, म्हणून मग आज चकली करण्यासाठी ठरवलं. वारं तर भरपूर आहे आणि ऊनही भरपूर आहे, त्याच्यामुळे मग चकली थोडी जड असते, त्याच्यामुळे वाळून जाते. पापडी जराशी उडते, त्याच्यामुळे मी ती तुटली असती, त्याच्यामुळे चकली जरा छान वाटली करण्यासाठी. तर बघू शकता, 2 किलो साबुदाण्याकरता 5 किलो बटाटे घेतलेले आहे आणि थोडासा बटाटा कमी वाटला, पण चकली खूप छान झालेली होती. आणि साबुदाणा बघू शकता अगदी ट्रान्सपरंट असा शिजलेला आहे, अगदी मस्त असा, आणि खुलतो आणि एकदम तळल्यानंतर ती चकली असते ती अगदी दुप्पट तिप्पट फुलते. तर अशा पद्धतीच्या माझ्या नवीन प्रकारच्या चकल्या. तर आनंदी बघू शकता, तीसुद्धा मदतीला आलेली होती. छान अशी मस्त लगेच सुरुवात केली, झोपेतनंच उठलेली होती आणि बटाटा वगैरे किसू लागत होती. नाही म्हटलं तरी ऐकत नाही, कारण सुट्ट्या आहे म्हटल्यानंतर मुलं अजिबात ऐकत नाही. तर बघू शकता कशी तळहाताने मस्त प्रकारे बटाटे वगैरे किसून देत होती. तिला मी एवढे काही बटाटे किसून दिले नाही, कारण अचानक लागलं तर प्रॉब्लेम येतो, पण तिला सवय आहे. त्यानंतर बाकीचे बटाटे वगैरे ताईने छान प्रकारे किसणीने बारीक किसून दिले आणि मग जो काही साबुदाणा शिजलेला होता तो त्याच्यामध्ये ॲड करून घेतला. थोडंसं घरगुती लाल तिखट होतं, म्हणजे लाल मिरच्या, तर उपवासाचं होतं म्हणून मी आपली काही लाल तिखट टाकलं नाही. आपल्या लाल मिरच्या होत्या त्या दळून घेतल्या आणि मीठ घेतलेलं होतं साईडला. तर हे काही त्या बॅटरमध्ये टाकून घेतलं. थोडंसं मी एकजीव केलेलं होतं. अजून 1 कुकर बाकी होता, तोही त्याच्यामध्ये टाकायचा होता. त्याच्यामुळे थोडंसं मोठं गमेलं घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये ना मग आता हा शिजलेला साबुदाणा होता, 2दा शिजवून घेतलेला होता. बघू शकता अगदी मस्त शिजलेला आहे, अजिबात लागत नाही खाली पाणी टाकल्यामुळे. आणि मग बटाटा किसलेला होता ना, त्याच्यामध्ये तो साबुदाणा शिजलेला होता तो त्याच्यामध्ये टाकला आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलं मोठ्या घमेल्यामध्ये. तर चकली जर म्हटलं तर योग्य प्रमाणाचं केली की अगदी छान होते, कुरकुरीत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना आवडणारा प्रकार म्हणजे चकली, आणि तो उन्हाळ्यात भरपूर वेळेस केला जातो, कारण फॅमिली आमची मोठी आहे. त्याच्यामुळे मग पहिल्या चकल्या ज्या केल्या होत्या त्या काही पुरल्या नसत्या, म्हणून डबल ह्या चकल्या केलेल्या आहेत. आणि घरातलं कामं वगैरे भरपूर असतात. ताई पण मळ्यात जात असते आणि सासूबाई पण काही घरी नाही आहे, कारण भाची डिलिव्हरी झालेली आहे, त्याच्यामुळे ते तिकडं गेलेलं आहे. मग म्हटलं चला आपण तोपर्यंत मग सगळे काही कामं आटोपलेली होती, म्हणून माझे पापड वगैरे सगळं काही लेट झालं या टाईमला. तर लाल तिखट वगैरे जरा बेताने टाकलं आणि मुलांना आवडतं म्हणून थोडासा मिठाचा वापर कमी केला, कारण चकली वाळून झाल्याच्या नंतर ना खारटपणा जास्त येतो. वाळवणाच्या पदार्थाला थोडंसं मीठ कमीच लागतं. तर माझ्या अंदाजाने मी मीठ वगैरे टाकून घेतलं आणि त्यानंतर ना मग एकजीव करून घेतलं थोडं पळीच्या साहाय्याने. आणि त्यानंतर थोडंसं नॉर्मल कोमट झाल्याच्या नंतर ना मग मी हाताने पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे. बघू शकता
साबुदाणा अगदी मस्त असं झालेला आहे. मोठ्या पातेल्यामध्ये पण खिशी घ्यायची गरज पडली नाही आणि एकजीव करायची गरज पडली नाही. छान प्रकारे आपलं जे घमेलं होतं त्याच्यामध्ये सगळं काही एकजीव करून घेतलं आणि मस्त आपलं वाटण आपलं एकदम छान असं रेडी आहे. आणि आपलं जे काही चकलीचा जो साचा असतो तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे लावून धुवून चुन घेतल्याच्यानंतर ना मस्तपैकी ही सारण टाकल्याच्यानंतर पटापट चकल्या वगैरे होतात. तर बघू शकता सारण छान प्रकारे एकजीव करून तयार झालेला आहे. आणि आता ऊन पण भरपूर आहे आणि वारं पण आहे, त्याच्यामुळे बाहेर कागद वगैरे अंथरलेला होता आपल्या पलंगावर आणि पोर्चमध्येच सावलीमध्ये करून घेतले आणि त्यानंतर मग उन्हामध्ये पलंग ठेवून दिले. मस्तपैकी असं भरून घेतलं सारण आणि छान प्रकारे मग चकल्या पाडून घेतल्या. लाल तिखटमुळे त्याचा कलर वगैरे नंतर खूप छान येतो. हिरव्या मिरचीमध्ये पण मागच्या वेळेस मी केल्या होत्या, यावेळेस लाल तिखटमध्ये केलेल्या आहे. तर बघू शकता मस्त असे चकल्या वगैरे सगळ्या काही पाडून घेतल्या. बघू शकता एक पलंग आणि एक बाज अशी पूर्ण असे 2 पलंग भरलेल्या होत्या चकल्यांच्या आणि खूप छान अशा मस्त झालेल्या होत्या. तर मी त्यांचाच व्हिडिओ घेत होते. बघू शकता मस्त अशा चकल्या झालेल्या होत्या कागदावर आणि उन्हामध्ये छान अशा सुकलेल्या आहे दुपारपर्यंत. अगदी मस्त अशा छान म्हणजे पूर्ण अशा ओल्या एक पण राहिलेल्या नव्हत्या, मस्त अशा सुकलेल्या होत्या. तुम्हाला तळून पण दाखवते. भरपूर कडक ऊन होतं आणि वारा पण भरपूर आहे, त्याच्यामुळे छान अशा पटकन सुकून जातील. तर सर्व काही चकल्या झालेल्या आहे. 2 किलो साबुदाणा आणि 5 किलो बटाटे टाकलेले होते. त्या लास्ट एंडिंगपर्यंत अजून काही पाऊस आलेला नव्हता म्हणून चकल्या झाल्या. तर बघू शकता मस्त सगळ्या काही चकल्या आता चांगल्या प्रकारे सुकलेल्या आहेत आणि खूप मोठी होती तर छोटी साईज झालेली आहे आता, म्हणजे सुकलेली आहे. उद्याचे दिवस ऊन द्यायचं म्हणजे छान प्रकारे आपल्या तळण्यासाठी रेडी होतात. ऊन भरपूर आहे, दोन्ही पण बाजावर मस्तपैकी अशा चकल्या सुकट टाकलेल्या आहे. बघू शकता. तर लेट झाल्या चकल्या कारण थोड्या केलेल्या होत्या, थोड्या कमी वाटल्या, मग आता पुन्हा केल्या चकल्या. तर मस्त सुकलेल्या आहे. छान अशी एक बास आणि एक पलंग भरलेला आहे. सगळ्या काही चकल्या सुकलेल्या होत्या. आता त्यानंतर ना मग दुसऱ्या दिवशी पण ऊन द्यावं लागतं कारण थोडासा कच्चेपणा असतो. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बघू शकता. छान मस्त अशा चकल्या वाळलेल्या आहेत अगदी कडक, त्यामुळे ना मग आता डब्यामध्ये सुद्धा आता पॅक करून ठेवायच्या होत्या. तर म्हटलं चला थोड्या तळून पण बघूया, तुम्हालाही शेअर करता येईल, दाखवता येईल कशा प्रकारे चकल्या झाल्या. योग्य प्रमाणाचं घेतलं होतं आणि शिवाय असा कुकरमध्ये साबुदाणा जर शिजवून घेतला ना तर सेम अशाच प्रकारच्या चकल्या होतात. खूप अशी म्हणजे जास्त काही आपली भांडी वगैरे निघत नाही. तर सोप्या पद्धतीने मी चकल्या बनवलेल्या आहेत आणि मग आता तळण्यासाठी घेतल्या. तर बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट फुललेल्या आहेत आणि अगदी मस्त साबुदाणा फुललेला आहे. बघू शकता अगदी छान एकदम कुरकुरीत अशा चकल्या झालेल्या आहेत. सगळ्या काही मी तळून घेतल्या थोड्याशा, तर मस्त अशा तळून झालेल्या आहेत आणि बघू शकता कलर वगैरे खूप छान आलेला होता. आणि तुम्हाला मी मोडून पण दाखवते कशा प्रकारे खूप अशा मस्त झालेल्या होत्या आणि साईज पण दुप्पट तिप्पट झालेली आहे. छोटी जी चकली आहे तिची साईज बघा किती मोठी झालेली आहे ती आणि खूप छान अशा मस्त झालेल्या होत्या. तर तुम्हाला मोडून पण दाखवते. रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना माझ्याकडून बाय बाय.